या मखाना रेसिपीचे दोन प्रकार, मखाना चिवडा आणि गूळ लावलेला मखाना। सर्वात आधी पॅनमध्ये मखाना घेऊन खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यावा। नंतर त्याच पॅनमध्ये तूप आणि गूळ टाकून मेल्ट करून घ्यावे। मेल्ट केलेल्या गुळामध्ये भाजलेले मखाने टाकून घ्यावे। नंतर भाजलेले मखाने आणि गूळ मिक्स करून त्यामध्ये खोबऱ्याचा खीस, वेलची पावडर टाकून मिक्स करून घ्यावे। हा मखाना एका ताटात काढून वेगवेगळा करून घ्यावा। तयार आहे खुसखुशीत मखाना। दुसरा प्रकार आहे आपला मखाण्याचा चिवडा। त्यासाठी कढईमध्ये मखाने घेऊन छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावेत। नंतर त्याच कढईमध्ये शेंगदाणा तेल किंवा तूप टाकावे, मिरची टाकावी, मिरची छान तळून घ्यावी, शेंगदाणे टाकून तळून घ्यावे व खोबऱ्याचे काप कापून तळून घ्यावे। तळलेल्या मिश्रणामध्ये मखाना टाकून घ्यावा। नंतर मीठ टाकावे आणि आमचूर पावडर टाकून घ्यावी। नंतर पिठी साखर टाकावी व मिक्स करा। मखाना चिवडा आणि मग गूळ लावलेला मखाना।